आमच्यासोबत अन्याय झाला, अन्याय. सॉरी, तसा अन्याय नाही हो. त्या काळच्या मुली आणि ह्या काळच्या मुली, म्हणजे ह्या काळच्या मुली क्लासला जाताना लिपस्टिक, आय शॅडो, आयलाइनर आणि काजल आणि केस सुट्टी करून जायचे क्लासला, आणि आम्ही थोडंसं पावडर लावून आणि 2 वेण्या बांधून, ते पण तेलासोबत, अशा क्लासला जायचो. अहो, आमच्या घरी जेव्हा रिलेटिव्स यायचे ना, तर आमचे रिलेटिव्स बोलायचे, अगं नाच ग, नाच ग. आम्ही नाही नाही बोलायचो, पण तिथे आमची मम्मी बाजूला अशी करून आम्हाला नाचायला लावायची. मुश्किलीने 10-5 रुपये मिळायचे, ते पण आमची मम्मी घ्यायची. आणि आजकालचे लोक रिलेटिव्सकडे बघतही नाही. आमच्या काळामध्ये एवढासा नोकियाचा फोन होता, त्यामध्ये पण एकच गेम होता, सापावाला. अहो, आम्ही अन्याय केला तरी काय. बघा, विंटर्समध्ये आजकाल लोक शॉर्ट कपडे घालतात, आणि आम्ही 3-4 कपड्यावर एक स्वेटर, त्यावर एक ओढणी आणि त्यावर मंकीवाली टोपी, हे घालून जायचो बाहेर. 8 वाजायच्या पहिला आम्ही घरी, आणि 8 वाजायच्या नंतर आजकालची लोक बाहेर. अहो, आम्ही अन्याय काय केला सांगा तुम्ही. सोडा, हे तर नेहमीच आहे, जाते. पण हां, भलेही त्या काळ काय नव्हतं, पण तो काळ खूपच भारी होता. ते गाणं आहे ना, सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान.